नमस्कार. मंचावरील आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, भोगावती सांस्कृतिक मंडळ आणि आठवले विद्यार्थी वसतिगृह कसबे ताराळे याच्या वतीनं आजचं हे व्याख्यान ज्यांनी कोल्हापूर परिसरातील कामात, संघाच्या कामात खूप परिश्रम घेतले अशा ठाकूर, अनंत अडचणींच्या काळात संघकाम त्यांनी या ठिकाणी रुजवलं अशा ठाकूरांच्या स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी सुरू आहे. शताब्दीचा एक काळ 100 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे त्याच्या संबंधी सर्वत्र वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक उपक्रम तसेच विचार वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त केले जातात. एखादा समाज मृतावस्थेत गेला, त्याला सत्वाची पूर्ण विस्मृती झाली, अनंत वर्ष म्हणजे शेकडो वर्ष गुलामीत राहिल्यामुळे गुलामगिरी हेच त्याचं जीवन झालं, असा एकेकाळचा जगातला श्रेष्ठ वैचारिक वारसा असणारा, जगाला संस्कृती प्रदान करणारा, शिक्षण, वस्त्र, अन्न असं देणारा, ज्याच्यामध्ये जगाच्या तुलनेमध्ये अनेक महापुरुष, अनेक संत जन्माला आले, अशा समाजाची अवस्था अत्यंत हीनदीन झाली. विविध प्रकारच्या राजवटींनी याच्यावरती राज्य केलं. त्यातल्या 2 राजवटी मुख्य, एक म्हणजे मुघल, मुस्लिम, इस्लामचा धार्मिक आणि कट्टरता असणारा असा वर्ग जो आहे, अफगाणिस्तान आणि त्याच्यातनं येऊन त्यांनी इथल्या सर्व व्यवस्था मोडकळीस आणल्या, जाळून टाकल्या. सर्वोच्च स्थानावरती असणारी दैवत, दैव, महिला, स्त्री वर्ग यांची विटंबना केली. विद्वान, आचार्य, कलाकार, कारागीर, लेखक, संत अशा अनेकांना यमसदनाला पाठवलं. त्यांना कंठस्नान ज्याला म्हणते, त्यांची मुंडकी उडवली. अनेक स्त्रियांच्या विटंबना केल्या, मंदिरांच्या विटंबना केल्या. काही प्रमाणात त्याला विरोध झाला, मोठा संघर्ष झाला, तरीसुद्धा अखेरीस समाज रसातळाला गेला आणि 300-400 वर्ष संपूर्ण भारतातल्या अनेक ठिकाणी त्यांची सत्ता आली. काशी, विश्वनाथ, मथुरा, वृंदावन
अयोध्या अशी प्रमुख तीर्थक्षेत्र याची विटंबना केली. समाजातल्या सर्व स्तरामध्ये ज्याचं प्रतिदिन नामस्मरण केलं जायचं, रामकृष्ण हरी अशा महादेव, ही सर्व मंदिरं पूर्ण धराशायी झाली आणि सतत कित्येक पिढ्या युद्ध करूनही यश प्राप्त नाही झालं. अशी गुलामीची एक विचित्र अवस्था प्राप्त झाली. शिक्षणाची जगातली अत्युच्च अशी यंत्रणा उभी राहिली, व्यवस्था उभी राहिली. हजारो लाखो वर्ष ज्याला उभी करण्याकरता लागली समाज रचना, समाज व्यवस्था, अत्यंत मागासलेल्या मानवी समाजातला पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी अशी रचना, असे मंत्र ओम सहनावतु किंवा संगच्छध्वम संवदध्वम अशा प्रकारचं सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अशा प्रकारचा विचार ज्यातून निर्माण झाला, त्याप्रमाणे आचरण निर्माण झालं. सत्य आणि सत्य याच्यासाठी खूप मोठी युद्ध झाली. महाभारताचं युद्ध हे सत्य धर्मासाठी झालं. इतकं सगळं होऊन जो समाज उभा राहिला, ज्ञानवान बनला, सगळ्या जगाला वसुधैव कुटुंबकम, केवळ आपलंच कुटुंब नाही, आपलाच देश नाही, तर वसुधेला, पृथ्वीला कुटुंब मानण्याची ज्यांची संकल्पना, युद्धाच्या बळावरती ज्यांनी कुठलंही तत्त्वज्ञान जगभर नेलं नाही, तर शांती, संदेश, संवाद, संपर्क, आचरण अत्यंत कठीण अशा ह्याच्यातनं संपूर्ण जगभर अनेक ऋषीमुनी, तथागत गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर अशा असंख्य महापुरुषांनी जगातल्या मानवतेला शांततेचा, समृद्धीचा असा संदेश दिला. अशी अत्युच्च पदापर्यंत जाणारी संस्कृती ही रसातळाला मिळवण्याचं काम इस्लाम आणि ख्रिश्चन, इसाई यांनी केलं. मधल्या काळामध्ये अनेक प्रकारच्या अशा प्रकारची अवस्था आल्यामुळे अनेक प्रकारचे दुर्गुण, अनेक प्रकारच्या अनिष्ट रूढी, चालीरीती ह्या निर्माण झाल्या आणि मग ह्या गुलामीला आणखी वेगळ्या प्रकारचं आंतरिक असं गुलामीचं एक अस्तर आलं, अस्पृश्यता निर्माण झाली. स्त्रियांवरती कठोर बंधनं आली, कारण जिचं अत्युच्च स्थानावरती जिचं स्थान होतं, परमोच्च स्थानावर माता रूपाने जी होती, तिला घराच्या ह्याच्यात बंद करावं लागलं. पाणवठ्यावर गेली, कुठेही बाहेर गेली तर उचलून कोणी घेऊन जात असे, तिची विटंबना होत असे. त्यामुळे अनेक प्रकारची बंधनं 500-700 वर्ष तिच्या माथ्यावरती यायला लागली. अनेक स्त्रियांनी युद्ध करून शत्रूला, पुरुष वर्ग नामोहरम झाला, स्त्रियांनी स्वतः संघटित होऊन शत्रूला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात यश येत नाही. पाहिल्यानंतर अग्नीच्या याच्यामध्ये अशा हजारो, 15,000 स्त्रिया एका ठिकाणी त्यांनी यज्ञकुंडात स्वतःला अमरत्व प्राप्त करून घेतलं. अशी एक कठीण वाताहत झालेली संस्कृती अशा ह्याच्यात इंग्रज आले आणि इंग्रजांनी एक वेगळ्या प्रकारचं शांततामय वातावरण निर्माण केलं की गुलामी इतकी मुरली आमच्यामध्ये इंग्रजीची. याच्यात प्रत्येक गोष्ट आम्हाला आमची वाईट वाटू लागली. हीन दीन कुठलंही असो, भारतीय संस्कृतीत अनेक विचारवंत, प्रबोधन काळ ज्याला म्हणतात, त्या काळात अनेक विचारवंत आले. इंग्रजी भाषा, इंग्रजी संस्कृती, इंग्रजी विचार
ख्रिश्चन धर्मातून आलेले अनेक बरोबर विरुद्ध दिशेला घेऊन जाणारे तत्त्वज्ञानातले विचार हे त्यांना परमोच्च वाटू लागले. आणि मग काही 19व्या-20व्या शतकात अनेक कवींनी, अनेक लेखकांनी भारतीय संस्कृतीची, भारतीय विचारसरणीची अत्यंत हीन दीन अशी अवस्था करून टाकली. अत्यंत इस्लामने विटंबना केली. तर ह्यांनी आपली स्वतःची खाली मान घालता येईल अशा प्रकारच्या याची विचारसरणी मांडली. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, गाडूनी किंवा जाळूनी टाका. इतक्या टोकाला जाऊन जुनं आहे ते सगळं गाडून टाका, जाळून टाका, अशा प्रकारचं साहित्य निर्माण झालं. अशा ह्याच्यातच स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, अनेक संत त्या काळात निर्माण झाले. मसुराश्रमाच्या सारख्या महाराजांनी, ब्रह्मचारी विश्वनाथजी, तसेच सत्यार्थ प्रकाश ज्यांनी मांडला, वेदांचा अधिकार स्त्रियांना नाही अशा प्रकारचे एक वेगळं वातावरण भारतभरात होतं. त्याच्यात स्त्रियांनाच नाही तर सर्वांना वेदांचे अधिकार आहेत अशी मांडणी स्वामी दयानंद सरस्वतींनी केली. हे सगळं संघ स्थापनेच्या आधीच्या काळातल्या आहे सगळ्या घटना. तरीही कुठल्याही प्रकारची एकजूट संघटनात्मक होत नव्हती. जाती प्रथा, जातींच्या संघटना, जातींच्या मधले द्वेष पराकोटीला वाढले होते. इंग्रजांचा काळ जो आहे हा, कोणी म्हणतं की काठीला सोनं बांधून हिंडावं अशी शांतता इंग्रजांच्या काळात बिलकुल नव्हती. इंग्रजांच्या काळात अत्यंत अनन्वित असे अत्याचार झाले, स्त्रियांवर झाले, विद्वानांवर झाले. अनेक प्रकारची बंधनं जी औरंगजेबाने घातली होती त्याहीपेक्षा अधिक बंधनं इंग्रजांच्या काळात आली. कायदेशीर रूप त्याला देण्यात आलं. इंग्रजांचं स्वतःचं संविधान खूप परमोच्च असं जगातलं एक आदर्श संविधान म्हणता येईल, अमेरिकेच्या खालोखाल असं असणारं. पण ते त्यांच्या पुरतंच, गोऱ्या कातडी पुरतंच होतं. भारतीयांना त्याचा कुठलाही लाभ त्याने घेऊन दिला नाही. भारतासाठी त्याने अनन्वित अत्याचार केले. अनेक कायदे असे निर्माण केले की जंगलचा कायदा, जंगल म्हणजे अरण्य जी आहेत ही सगळी सरकारच्या मालकीची केली. जे तिथे राहत होते ती समाजाच्या मालकीची होती. त्याला काही मर्यादा होत्या. जंगल तोडलं जात नव्हतं. लाकूड फाटा सगळं इंग्रजांनी ती स्वतःच्या मालकीची केली, सरकारच्या मालकीची केली. अनेक प्रकारे त्याचा लिलाव करणं सुरू झालं आणि जंगल गेले 50, 60, 100 वर्षात पूर्ण डोंगर साफ झाले. भारतातल्या डोंगरावरती आता एकही झाड आपल्याला दिसत नाही. पूर्वी ही जंगलं होती, अरण्य होतं. नुसतीच अरण्य होती, लाकूड फाटा होता असं नाही, तर त्यात अनंत प्रकारचं ज्ञान होतं, औषधी वनस्पती. त्याच अरण्यामध्ये गुरुकुलं होती, ती नष्ट केली. कायदेशीर हे करून त्याला राजघराणी नष्ट केली. राजघराणी नष्ट करतानाही त्याच्यासाठी अनेक वेगवेगळे कायदे केले. किती हीन पद्धतीचे कायदे होते. म्हणजे एका काळात 1828 ते 1890 हा जो कालखंड आहे, मध्ये 1857 होऊन गेलं. या कालखंडामध्ये देशभरातल्या 5,000 संस्थानांपैकी 3-3.5 संस्थानं नामशेष केली. 2,000 संस्थानं जिवंत ठेवली, पण त्यांना विलीन करून घेतलं. आणि त्यातले राजे जे आहेत प्रबळ होते, या सर्व यांच्याकडे तैनाती फौज, त्यांची स्वतःची फौज जी होती, सैन्य जे होतं भारतीय सैन्य, ते विसर्जित करायला लावून त्यांना तैनाती फौज घेतली. 2 तैनाती फौजा एका समोरासमोर आल्यानंतर लढणार नाहीत, कारण ते इंग्रजांचे आहेत. अशा प्रकारचे कायदे केले. ह्याच 2,000 संस्थानांकडे वकील नेमले, डॉक्टर नेमले. त्या वकिलांच्या मार्फत, इंग्रजांच्या प्रतिनिधीमार्फत देशाचा कारभार त्यांनी केला. याच कालखंडात
ज्या राजघराण्यात मूल झालं नाही राणीला, तिनं दत्तक घेतला, राजाने दत्तक घेतला आपल्या नात्यातल्या किंवा याच्यातलं, असे दत्तक विधान रद्द करण्याचाही कायदा केला. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतातल्या राजांना मुलंच झाली नाही. जी झाली ती अचानक गेली. कपट कारस्थानं करून त्या मुलांना मारलं गेलं. कपट कारस्थानं करून वेगवेगळी औषधं देऊन गर्भपात केले गेले. आणि अशा यांनी दत्तक घेतलं तर ते दत्तक विधान नामंजूर होईल असा कायदा केला. एवढ्या व्यापक प्रमाणात घरातल्या कौटुंबातल्या याच्यात हस्तक्षेप करणारं असं इंग्रजांची राजवट. या नुसत्या इंग्रजांच्या राजवटीने तेवढंच केलं असं नाही, तर भारताचा इतिहास बदलला. भारताच्या इतिहासातले जाती व्यवस्था, सर्व प्रकारच्या रचना, या एक प्रकारची वेगळ्या प्रकारची उन्नत अवस्था समाजाची व्हावी, वाटचाल व्हावी, अशी टप्प्याटप्प्याला विकसित होत जाणारी रचना इंग्रजांनी धुळीस मिळवली. न्याय व्यवस्था स्वतःच्या हातात घेतली. न्याय देताना सुद्धा बंड किंवा अशा प्रकारची क्रांती, जो कोणी उच्चार करेल त्याला पकडून किंवा जागेवरती गोळ्या घालून त्यांना नामशेष करण्यात आलं. अनेकांना डोंगर दऱ्यांमध्ये तिथेच झाडाला फाशी दिलं. जिथे जो दिसेल तिथल्या झाडावरती फाशी दिलं, गोळ्या. असे काही लाख क्रांतिकारक मारले गेले. असा एक वेगळ्या प्रकारचा आहे. आणि मग त्यांनी एक सुव्यवस्था निर्माण केली, न्याय व्यवस्था आणली, शिक्षण व्यवस्था आणि रेल्वे, संपूर्ण भारतभर रेल्वेचं जाळं. रेल्वे उभं करण्याचं मुख्य त्यांचं कारण होतं ते म्हणजे सैन्याची हालचाल त्वरित करता यावी. एवढा सगळा प्रचंड मोठा देश ताब्यात आला तरी सुद्धा समाज ताब्यात नाही आला. सतत उठाव होत राहिले. प्लासीच्या लढाईपासून ते अगदी 42च्या लढ्यापर्यंत असंख्य हजारो ठिकाणी उठाव झाले. हजारो लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढे दिले. या लढ्यामध्ये जसे क्रांतिकारक पेशव्यांच्या पासून सर्वांचं नाव आपण घेतो, चाफेकर बंधू आहेत, सावरकर बंधू आहेत, अशा भगतसिंग आहेत, या सगळ्यांची नावं आहेत. तशीच त्याचबरोबर अनेक जाती जमाती, वनवासी, आदिवासी समाजांनी लढे दिले. लाखोनी आदिवासींची हत्या इंग्रजांनी केली. असा सगळा इतिहास जो आहे तोही इतिहास आपल्या पुढे आला नाही. प्राचीन काळापासून वैदिक वाङ्मयापासून जे जे होतं हे सगळं विकृत कसं आहे असं लिहिलं गेलं. पहिले छपाई पहिले ग्रंथ, रामायण, महाभारत, तुकाराम बुवांची गाथा, ज्ञानेश्वरी, असे सगळे देशभरातले सगळे ग्रंथ, पहिली छपाई ही इंग्रजांच्या काळात झाली. छापून, कागदावरती छापून आहे, कारण त्याच्या आधी हस्तलिखित रूपात असायचे. पाठभेद सुद्धा होऊ नयेत इतकी शुद्ध प्रकारे त्याची वाचनाची प्रक्रिया होती. वेदांच्या रचना ज्या होत्या त्या मुखोद्गत केल्या जायच्या. पण छपाई ज्यावेळेला व्हायला लागली त्यावेळी या विद्वान, जर्मन विद्वान, फ्रेंच, इंग्रज सगळे जे होते त्यांनी या ग्रंथांचं भाषांतर, रूपांतर करताना, अर्थ लावताना चुकीचे अर्थ लावले, शब्दांचे चुकीचे अर्थ लावले आणि त्याची मांडणी केली गेली. मोठमोठे ग्रंथ आहेत. आज तेच चुकीचे अर्थ लावलेले, चुकीच्या पद्धतीनं लावलेले सगळे ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून आपल्या इथे महाविद्यालयातनं सर्वत्र वापरले जातात. त्याच्याच आधाराने इतिहासाचं लेखनही केलं जातं. आणि त्यामुळे ही प्राचीन काळापासूनची विकसित होत आलेली व्यवस्था, तक्षशिला, नालंदा अशी जवळजवळ 150 पावणे 200 विश्वविद्यालय भारतात होती. सर्व प्रकारच्या, सर्व जाती जमातीच केवळ नाही तर स्त्रियांना सुद्धा या विश्वविद्यालयांपर्यंत जाऊन शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था होती. बिहारमध्ये एक फक्त महिलांचं विश्वविद्यालय होतं ज्याच्यामध्ये काही हजार महिला देशभरातल्या शिकत होत्या. अशा सगळ्या आत्ता घडलेला हा इतिहास होता. तक्षशिला, नालंदा ज्या काळात उद्ध्वस्त केलं अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद घोरी यांनी, त्या काळात ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला शांती मिळेल अशा प्रकारचं पसायदान म्हटलं, प्रार्थना केली विश्वात्मक देवाला. अशी विचारसरणी
इथे होती आणि त्यांनी ह्या सगळ्या उद्ध्वस्त करण्याची रचना. त्यामुळे ह्या सगळ्या कालखंडात कोणीतरी आपल्या इथल्याच एका विद्वानाने म्हटलं की इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध जो प्राशन करेल तो नक्कीच डरकाळी फोडेल. सुरुवातीच्या काही 1-2 पिढ्या डरकाळ्या फोडणारे महापुरुष निर्माण झाले. टिळक, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर असे असंख्य जण त्या काळात निर्माण झाले, क्रांतिकारक. इंग्रजी शिक्षण, इंग्रजी वाचन केलं त्याने आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावरती अन्याय करतायत आणि त्यामुळे त्यांनी डरकाळ फोडले. पण पुढच्या काळामध्ये अगदी आत्ता स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी सुद्धा इंग्रजी भाषा ही जणू काही भारताची मातृभाषा होईल, राजभाषा होईल असा इंग्रजीचा आत्ता प्रभाव सामान्यातल्या सामान्य लोकांना, इंग्रजीशिवाय आमचं काही चालूच शकत नाही. हे सगळं ज्या काळामध्ये रुजवलं गेलं, बिंबवलं गेलं, आपल्या मनावरती हे केलं. जातीभेद जे होते कसे होते, काय होते, ज्ञाती संस्था होत्या. आणि मग या ज्ञाती संस्था म्हणजे ज्ञानाचं भांडार, एकेका जातीमध्ये एका विषयाचं ज्ञान, असं संपूर्ण भारत एक विश्वविद्यालय असावं अशा प्रकारची रचना झालेली होती, समाज रचना. त्याला भेदांच्या रचना मांडल्या गेल्या. हा उच्च नीच भाव त्याच्यात हे विद्वानाने, इंग्रजी शिकलेल्या विद्वानांनी लिखाण करून अधिक बळ त्याला दिलं. अशा परिस्थितीत पूजनीय केशव बळीराम हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार यांनी अनेक प्रकारचे अनुभव घेतले. म्हणजे इकडे चाफेकर बंधूंनी रँडला मारलं 22 जून 1897. हा जो दिवस आहे त्याच दिवशी नागपूरमध्ये एका छोट्या मुलाने, शाळेमध्ये जाणाऱ्या, राणीच्या हिरक महोत्सव, रौप्य महोत्सव, राणीच्या 60 वर्ष झाली गादीवर बसलेल्याला, म्हणून मोठा समारंभ सगळ्या देशभरात धूमधडाक्यात करावा असे आदेश, लिखित रूपाचे आदेश इंग्रज सर्व याच्यात कलेक्टरना गेले आणि त्याचे कार्यक्रम चालू होते. रँडला मारण्याचा दिवस तो आहे. आणि त्याच दिवशी डॉक्टर हेडगेवार, लहान केशव यांनी हातात मिळालेली मिठाई कचरा कुंडीत टाकावी असे संपूर्ण शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये गुप्तपणे हे करून ती टाकली गेली. अशा एका छोट्याशा याच्यातून जीवनाची वाटचाल झाली आणि त्यांनी एक नवीन अनेक प्रकारचे प्रयोग केले. बॉम्ब बनवण्याची क्रिया, सर्व प्रकारचं शिक्षण घेताना, त्या काळात शिक्षण घेण्याची जी काही ठिकाणं होती, काशी होती, कलकत्ता बंगालमध्ये होते, आणि बंगालमध्ये जाऊन तिथून शिकून आले. काय तर सर्व प्रकारचे पाहिले की हे केवळ बॉम्ब बनवले, पिस्तूल बनवले आणि क्रांतीचे युद्ध आपण खेळलो तरी देश स्वतंत्र होणार नाही. देश स्वतंत्र झाला तरी तो जाती जातीमध्ये विभागलेला आहे आणि जाती जातीत विभागलेला, एकमेकात भांडतोय, एकमेकामध्ये आज त्याच्यामध्ये निखारा हे केलेला आहे. आणि त्यामुळे या जातीमुक्त समाज असा होऊ शकत नाही. क्रांती होईल, राजवट जाईल, कदाचित समाज तसाच राहील. म्हणून अनेक प्रकारच्या अभ्यासानंतर, त्या काळात संघटना होत्या, काँग्रेसची संघटना होती, नुकतंच कम्युनिझम भारतामध्ये रुजू लागलेला होता, बोल्शेविक क्रांती, रशियन राज्यक्रांती झालेली होती. अनेक क्रांतीचा अभ्यास करून क्रांती घडवूनही समाज बदलेल याची शाश्वती नाही. म्हणून समाज बदलण्याची एक क्रिया अगदी सोपी, अगदी सामान्य वाटावी, पण त्याच्यातनं असामान्यत्व निर्माण झाले अशी संघ शाखा, त्या शाखेची रचना केली. स्वातंत्र्यानंतर आपण बघतो इंग्रजांनी लावलेले रोपटे, शाळा, विज्ञान, ज्ञानाचं, त्या ज्ञानाच्या ह्याच्यात 1818ला शिवशाही नष्ट झाली. आपण ज्याला पेशवाई म्हणतो, इंग्रजांनी ग्रँड डफनी हा शब्द आपल्या ह्याच्यात प्रथम उपयोगात आणला. पेशव्यांनी स्वतःला आम्ही पेशवाई, आमची शिवशाही, आमची पेशवाई असा शब्द नाही, शिवाजी महाराजांचे ही राज्य आहे त्याचं राखण करायचं आपल्याला, अशा प्रकारचे. पण ग्रँड डफनी पहिल्यांदा मराठा आणि ब्राह्मण
हिंदू आणि दलित, हिंदू वेगळे दलित वेगळे, दलितांना इथल्या आदिवासींना धर्मच नाही, अशा प्रकारची मांडणी तेव्हापासून सुरू झाली. आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा पहिली बालवाडी अशी शाळा नाही काढली, विद्यापीठ 1857च्या काळातच 3 विद्यापीठं स्थापन केली. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, मद्रास विद्यापीठं स्थापन केली. आणि मग त्याच्यासाठी त्याच्याही आधी 1857च्या आधी 25, 30, 28 वर्षा आधी पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज स्थापन केलं, पुरातत्व आणि वेगवेगळ्या. त्याच डेक्कन कॉलेजमध्ये टिळक आगरकर शिकले. अशी एक वेगळी रचना निर्माण केली. इतका धूर्त, इतका अत्यंत सूक्ष्म अभ्यास समाजाचा केला. संपूर्ण भारताचं नकाशा, मॅपिंग हे इंग्रजांनी केलं. कुठे काय आहे घेतले, सर्व घराणी, प्रमुख घराणी इतिहास काळातली ही घराणी शोधून काढली, त्याचंही नोंदणी केली. कुठल्याही घराण्यामध्ये कोणीही जन्माला आलं कुठेही तर ते मला कळलं पाहिजे, इंग्रजांना समजलं पाहिजे हा याच्यात जन्माला आला, कोण भिल्ल कुठल्या याच्यात आला. भारतामध्ये सर्वांना परमेश्वराचा अवतार मानलेला आहे. ईशावास्यम इदम सर्वम, सर्वांमध्ये ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे कुठे एकदम ईश्वर निर्माण होईल आणि तो क्रांती करेल, आपल्या विरुद्ध बंड करेल. त्यामुळे त्याने जन्म मृत्यूची नोंदीची हे आणली. घर बांधायला घेतलं, किल्ला बांधायला घेतलं, काही बांधकाम करा त्याची नोंद आम्हाला, म्हणजे कोणी कुठली हालचाल केली त्या प्रत्येक गोष्टीची नोंद करण्याची पद्धत. आज आपल्याला वाटतं ते बरोबर आहे, सगळं बरोबर, पण त्या काळामध्ये एक मुक्त अर्थव्यवस्था, एक विकसित होत जाणारा मानवतावादी समूह, एक वेगळ्या प्रकारचं कुटुंब व्यवस्था निर्माण करणारा, अशी एक रचना विकसित होत आलेली. त्याच्यामध्ये बंधनं घालून वेगवेगळे हे केले. अशी एक व्यवस्था निर्माण, त्याला शह द्यायचा, त्याच्यातनं पुन्हा एकदा भारत निर्माण करायचा, याची रचना संघ शाखेतनं झाली. शाखा जर सुरू करायची आहे डॉक्टरांना ज्या दिवशी वाटलं असेल त्यांनी खरं तर एखाद्या मंदिरात सुरू करायला पाहिजे, कारण मंदिरं ही अत्यंत पवित्र ठिकाणं होती. मंदिराच्या ठिकाणी गेलं असतं तर मग कळसावरती भगवा ध्वज होता, मंदिरातही नाही केली. मंदिरात का केले नाही याचा विचार करायला लागल्यानंतर लक्षात येतं की मंदिरामध्ये सर्व हिंदूंना प्रवेश नव्हता, काही हिंदू नव्हता. काहींना मंदिरातल्या त्या मूर्तीच्या पायावरती डोकं टेकवण्याचा अधिकार होता, काहींना अधिकार नव्हता, स्पर्श सुद्धा करता येत नव्हता. डॉक्टर किती विचार प्रवर्तक आहे त्यांची कृती हे बघा. म्हणून मंदिर जे अत्यंत पवित्र आहे अशा मंदिरामध्ये शाखा नाही सुरू केली. मोकळं मैदान, ज्या मैदानावरती कोणी येऊन खेळू शकेल, थोडंसं गावाच्या बाहेर खेळणं हे करता करता हळूहळू त्या ठिकाणी भगवा ध्वज लावला. जी भगवा ध्वजाची जागा आहे ती अत्यंत पवित्र मानली गेली. ध्वजदंड, ध्वजस्तंभ जिथे आहे, ध्वज लावला जाईल ती पवित्र जागा, पावित्र्य निर्माण केलं. आज आपल्याला माहिती आहे, आपण शाखेत जातो ज्या वेळेला त्यावेळी भगव्या ध्वजाला प्रणाम करून शाखेत जातो, भगव्या ध्वजाला प्रणाम करून मग घरी जातो. इतकं लहान वयापासून ज्या भगव्या ध्वजाचा निर्वंश नायनाट केला, 700-800 वर्ष ज्याला कोणी हे केले नाही, तो भगवा ध्वज सुद्धा अत्यंत पवित्र स्थानी आणण्याचं काम शाखेच्या माध्यमातून केलं. एक नवीन अशी रचना ज्याच्यामध्ये शाळेत आपण गेलो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शाळेत गेलो आपण, तर शाळेत नाव घालताना जात, पंथ, उपजात, पोटजात सगळं लिहावं लागतं. जर हे सगळं लिहिलं नाही तर काय होईल, सर्व समाज एक होईल, सर्व हिंदू एक होईल. पण हिंदू विघटित आहे, अरे हा मोठा आहे, हा छोटा आहे, हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, हे शाळेच्या वयापासूनच समजावं. अशा प्रकारची रचना इंग्रजांच्या काळापासून आली. त्याचे काही लाभही आहेत. लाभ म्हणजे किती मागासलेला वर्ग आहे त्याचा विकास झाला पाहिजे, मागासलेल्या घटकांचा विकास होण्याकरता काय काय करावं लागेल, शिक्षण द्यावं लागेल, सगळ्यांना समान शिक्षणाची संधी आली. पण सूक्ष्म भेद जो आहे जातीचा तो मनात रुजत गेला. शाखेमध्ये येणाऱ्याला सर्टिफिकेट नाही लागत, कुठलाही भेद हे नाही. तू स्त्री आहेस, पुरुष आहेस,
या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, आदिवासी आहेत, अस्पृश्य आहेत, मागासलेला आहेत, काहीही नाही. या देशावर ज्याचं प्रेम आहे तो या याच्यात येऊ शकतो. इतकी व्यापक हिंदुत्वाची व्याख्या अन्य कोणीही करू शकलं नाही. जन्म इथे असो अथवा नसो, या देशावर, या भूमीवर, या मातृभूमीवर ही जगाला ज्ञान देणारी आहे अशी भूमी आहे. हिच्यावरती प्रेम करणारा जो आहे, हिचा उपभोग घेण्याकरता बुलबुले आहे आम्ही, इसके बुलबुल नाही. आम्ही याचा लाभ घेण्याकरता नाही आलेलो आहे, आम्ही भोगण्याकरता नाही आलेलो. आमची माता आहे अशी भूमिका घेणार अशांना प्रवेश शाखेमध्ये आला. कुठलाही भेद नाही. आज आपल्याला लक्षात येतं की सर्व जाती, सर्व पंथ, अनेक भाषा आहेत, 2000 वेगवेगळ्या भाषा आहेत. प्रत्येक भाषेचा समूह हा वेगळा राष्ट्र मानलंय इंग्रजांनी. आमच्या इथे नाग गोरे फार पूर्वी चाफेकर आपण सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांचा ऐकतो. त्याच्यात त्यांनी सांगितलं एक असले क्रांतिकारक, क्रांती समाजाला बरोबर घेऊन करावी लागते, यांनी एकाला मारलं. अशी काहीतरी विकृत, देशासाठी प्राण देणाऱ्यालाही यांनी सोडलं नव्हतं. ही इंग्रजांची देण. इंग्रजांनी या प्रकारची एक वेगळी व्यवस्था इथे निर्माण केली की तुमच्यात भेद राहतील. या सर्व भेदांवर मात करणारी रचना संघाची शाखा आहे. या शाखेच्या याच्यातून पुढे किती चमत्कार झालेले आहेत. अनंत प्रकार, ज्या ज्या समस्या आहेत या प्रत्येक समस्येवरती तोडगा निघेल असं विचार मंथन, किती तोडगे काढले. अगदी अलीकडच्या काळातलं आपण जर पाहिलं तर राम जन्मभूमी, अनेक प्रकारे आंदोलन चालू होतं आणि ते बाबरी ढाचा पडल्यानंतर पुन्हा काय काय व्हावं. कोणी म्हणलं तिथे संडास बांधा. म्हणजे देशाच्या ठिकाणी जिथे रामभूमी आहे, जन्म झालेला आहे, अशा जन्मभूमीच्या ठिकाणी संडास बांधावे अशा प्रकारची भूमिका भारतीय असणारे, हिंदू असणाऱ्यांनीच मांडली. इतक्या विकृतीपर्यंत पोहोचलेल्या याच्यात आता हळूहळू सर्वजण त्या दिशेने वाटचाल करू लागले. याचं कारण का? नाहीतर कानडी विरुद्ध मराठी 60-70 वर्ष लढा चालू आहे. बंगाली विरुद्ध आसामी, बंगाली विरुद्ध बिहारी, बिहारी विरुद्ध हरियाणा विरुद्ध पंजाब, गुजराती विरुद्ध मराठी. सतत सर्व विद्वान, सर्व प्रकारचे आंदोलन ह्याच्या भोवती राहील. कोणीही पुढे जाऊ नये, कोणी देशाचा विचार करू नये अशा प्रकारची मांडणी आज गायत भारतामध्ये होत राहील. अशा वेळेला सर्व एक आहेत, सर्व हिंदू आहेत, सर्व समाज एकही. भारत माझी माता आहे, आम्ही तिचे पुत्र आहोत. वेदांमध्ये म्हटलेले, वेदांमध्ये तर पृथ्वी माझी माता आहे अशा प्रकारची संपूर्ण वसुधैव कुटुंबकमची उदार चरित्र, ज्यांचं चरित्र उदार आहे, चारित्र्य उदार आहे, तेच वसुधैला अधिक कुटुंब मानू शकतात. अशा प्रकारची मांडणी, वेदांपासूनची सगळी मांडणी एका छोट्याशा स्वाभाविक नैसर्गिक कृतीमध्ये आणली. त्या छोट्याशा कृतीनी किती बदल केले. जे भेद आहेत सगळे, सर्व भेद, सामाजिक भेद, धार्मिक भेद, राजकीय भेद. आणि त्यामुळे त्यावेळेला ही गटपद्धतीचा आपण अभ्यास केला. लोकांना फार कुतूहल असतं, काय चालतं. सम्यक म्हणलं, सम्यक हा शब्द बौद्ध तत्वज्ञानातला आहे. सम्यक म्हणजे एका याच्यामध्ये येतील. पण सम्यक म्हणलं की सगळे ओळीमध्ये एका रेषेत उभे राहतात. छोट्यात छोटा शिशु, किशोर, बाल असणारा तिथे शाखा घेत असेल, प्रार्थना सांगत असेल, सर्वजण ऐकतात. ही सामान्य गोष्ट आहे अगदी. पण ही सामान्य गोष्ट सुद्धा बाह्य जगात, भारतामध्ये मान्य नव्हती. अहंकार एवढा मोठा होता, जाती जातींचा अहंकार होता. कुटुंबात सगळ्यात प्रमुख जो आहे त्याला अहंकारी होता. संपूर्ण भारत अहंकारी बनलेला होता. आज आपण पक्षांची भांडणं पाहतो, युती, आघाडी, हे सगळं अहंकाराशी नडलेले. अशा ह्याच्यामध्ये सर्वांना समान लेखून सर्व समाज एकत्र, राम जन्मभूमी मुक्तीचं आंदोलन जे आहे, बाबरी ढाचा कोसळला, आपोआप नाही कोसळला, बॉम्ब लावून नाही तोडला.
हातात शस्त्र घेऊन कारसेवक गेलेले नव्हते. मनोबळ इतकं बळकट होतं. कुठून आलं, कसं निर्माण झालं? आम्ही एक आहोत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, सर्व भारतातल्या, सर्व भाषातले, सर्व जातीतले, सर्व पंथातले एकत्र आले आणि एका याच्यात ते पराक्रम दाखवला की ही पराभवाची निशाणी आहे, ही गुलामीची निशाणी नष्ट झाली पाहिजे. ही एका छोट्याशा शाखेच्या कृतीतनं निर्माण झाली. शाखेची कृती एवढी मोठमोठी विद्यापीठ होती. नालंदा विश्वविद्यालय 6 महिने जळत होतं. शेजारी नदी आहे, बारमाही पाणी वाहणारी नदी आहे. हजारो कोट्यावधी लोकांची संख्या आहे. 600, 700, 800 वर्ष कुणाला वाटलं नाही की, का नाही वाटलं? गुलामीमध्ये जगणं वंशछेदील, नष्ट होईल आपण. या सगळ्यावरती मात करणारी एक अलौकिक, अद्भुत, जी अत्यंत साधी वाटावी अशी कृती संघ शाखा. तर हा संघ, संघटना, संघ हा शब्द सुद्धा त्याच्या आधी 2 शब्द आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. स्वतःहून सेवा देशाची, स्वतःहून सेवा समाजाची, स्वतःहून सेवा धर्माची करण्याची परंपरा सततच्या आक्रमकांमुळे, सततच्या गुलामीमुळे, सतत वेगवेगळ्या प्रकारचे कर, बंधनं, इस्लामची बंधनं, ख्रिश्चनांची बंधनं, आपण इंग्रज गेले असं म्हणतो. इंग्रज, खरं तर इंग्रज हा शब्द त्या देशाचा आहे. इंग्रज नव्हते, ते ख्रिश्चन होते. ख्रिश्चनांनी 150 वर्ष राज्य केलं. ख्रिश्चनांनी गावोगाव पोचले. ते ज्या काळात कुणी हिंडू शकत नव्हता, हिंदू जे प्रचारक होते, कीर्तनकार, या सगळ्यांना बंधनं होती, जाऊ शकत नव्हते, पूजा अर्चा करू शकत नव्हते. इस्लामने हे केलेलं होतं. त्याच्या जोडीला ख्रिश्चन आले आणि मिशनरी मात्र रामायण, महाभारत, सर्व देव, जे महापुरुष, सगळ्यांचे टिंगल टवाळे रोजच्या बाजारात, आठवडे बाजारात, भर बाजारामध्ये जाऊन पत्रकं वाटून, व्याख्यानं देऊन, एकटा एल्फिन्स्टन पेशवाईच्या अखेरच्या काळात आलेला योद्धा, गव्हर्नर पुढे झाला. तो त्याला भारताच्या 14 भाषा, प्रमुख भाषा येत होत्या. एवढा अभ्यास करून आलेल्याने या प्रकारची रचना केली आणि त्यामुळे आपण इतके नामोहरम झालो. अशा ह्याच्यात डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वतःहून सेवा करणारा वर्ग निर्माण केला. पंथाच्या पलीकडे जाईल, जातीच्या बाहेर जाईल. माझी जात श्रेष्ठ, माझी जात, त्या जातीमध्ये सुद्धा अनंत पोट जाती, लग्न होत नाहीत, विवाह करत नाहीत, बसले तर शेजारी शेजारी बसत नाहीत. आमचे महंत सगळे जे आहेत, आमचे पंडित सगळे आहेत, आमचे साधू आहेत, मठाधिपती आहेत, शंकराचार्यांचे मठ आहेत, हे सगळे उच्च नीच ह्याच्याप्रमाणे होते. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी याच्यापेक्षा श्रेष्ठ. कधीही एका व्यासपीठावर येत नव्हते. शाखेच्या एका याच्यातनं ह्या सगळ्यांना विश्व हिंदू परिषदेची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस सगळे एका व्यासपीठावर आले. पूजनीय गुरुजींची ही किमया आहे आणि ही किमया जी आहे सर्वांना एकत्रित आणणं, सर्वांना देशाविषयी विचार करायला लावणं, सर्वांना हिंदूविषयी विचार करायला लावणं, सर्वांना जे धर्मग्रंथ आहे, रामायण, महाभारत आहे, प्रत्येक गावातली महिला, मुली यांच्या सन्मानासाठी विचार करायला लावणं, अस्पृश्यता घालवणं. आंदोलनं झाली, अनेक प्रकारची आंदोलनं. तामिळनाडूमध्ये खूप मोठी आंदोलनं झाली, महाराष्ट्रात झाली, यश नाही आलं. संघाच्या कामातून हे यश इतक्या कठीण असणाऱ्या याच्यातलं निर्माण झालं. सर्वजण एकत्र यायला लागले, एकत्र बसायला उठायला लागले, एकत्र काम करू लागले, एकत्र जेवण करू लागले, एकत्रित विचार करू लागले, एकत्रित समाजाचा, देशाचा, भूमीचा, राष्ट्राचा, विकासाचा विचार करू लागले. त्याची आखणी, त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन एकत्रित बसून करू लागले. आणि मग ओम सहनावतूचा जो आहे की आम्ही सर्व मिळून करू, सर्वजण मिळून सर्वांचा उत्कर्ष करू, हे जे संगच्छद, आम्ही सगळे मिळून एकत्र वाटचाल करू, अशा प्रकारची मांडणी ही जी
वेदांमध्ये होती, उपनिषदात होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, आम्ही सख्खे भावंड भांडत होती. भोसले घराणं आणि जाधव घराणं अत्यंत शौर्याचं, अत्यंत तेजपुंज. शहाजी राजांचं घराणं आणि जिजाऊंचं जाधव घराणं. देवगिरीचा जो किल्ला आहे ज्याला दौलताबाद म्हणून, त्याच्यामध्ये प्रमुख घराणी होती. त्याच घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दोघांमध्ये वैर होतं. दोघं एकत्र आले आणि चमत्कार वाटावाचा घडला. एकत्र आले नसते तर आजपर्यंत ती राजवटी मुसलमानांच्या राहिल्या असत्या. हे सगळे विचार घेऊन पूजनीय डॉक्टरांनी आखणी केली संघाची. छत्रपती शिवराय हे आदर्श मानले, भगवा ध्वज हा आदर्श मानला. उत्सवांची रचना केली की ज्या उत्सवांमधून समाज एकत्र येईल, समाजात आदरभाव वाढेल, बंधुभाव वाढेल, जी तेढ आहे ती कमी होईल, भेटी एकमेकाच्या व्हायला लागतील, एकमेकाच्या जवळ येतील. जवळ सुद्धा येत नव्हते. स्वामी विवेकानंदांच्या काळामध्ये विवेकानंद केरळमध्ये प्रवासाला होते. नारायण गुरु त्यांच्या बरोबर होते. नारायण गुरु तरुण होते. विवेकानंदाने ते चालले, एक जण असा पळत पळत गेला. गळ्यामध्ये डबा होता, तो डबा वाजवत होता. मल्याळी भाषेत ते बोलत होता आणि लोक असे पटकन बाजूला होत होते आणि त्याला जायला रस्ता करून देत होते. विवेकानंदाने हे काय म्हणले? नारायण गुरु म्हणले, हा इथला दलित आहे, अस्पृश्य आहे. आणि तो तोंडाने म्हणत चाललाय की माझी सावली तुमच्यावर पडेल, तुम्ही बाटाल, तुमचा धर्म बाटेल. लोक पळायचे, बाजूला व्हायचे आणि त्याला रस्ता मोकळा करून तो पळत जायचा. मग हा पळत का चाललाय? जमिनीवर पावलं उमटली तर जमीन बाटेल. ज्या भूमीवरती जन्माला आलो ती भूमी बाटेल. अशा प्रकारचा टोकाचा आपल्याच बांधवांविषयी विरोध होता. स्वामी विवेकानंदांनी त्या काळात केरळ, तामिळनाडूमध्ये नारायण गुरु काम करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ख्रिश्चन धर्म कसा वाढतो, इस्लाम धर्म कसा वाढतो. हिंदू त्याला स्मशानात येऊ देत नाहीत. मेल्यानंतरही स्मशानात जाळण्याची परवानगी नाही, गाडण्याची, दफन करण्याची परवानगी नाही. आणि त्यामुळे शेवटच्या क्षणाला तो मिशनरी येतो आणि त्या ह्याच्यात गाडण्यासाठी, थडगं बांधण्यासाठी परवानगी देतो. आणि अख्खच्या अख्खं कुटुंब ख्रिश्चन होतं. त्याला उपाय काय? विवेकानंदांनी त्यातले 5 शिष्य घेतले मागून त्यांच्याकडनं, दलित. स्वतः नारायण गुरु ही दलित वर्गातलेच होते. त्यांना काशीला नेलं. काशीमध्ये त्यांची व्यवस्था केली. वेदशास्त्र संपन्न असे ते. असा होऊन आल्यानंतर पुढे 3री 4थी पिढी, गुरुजी जन्मशताब्दीच्या काळात मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. केरळमधलं सगळ्यात प्रसिद्ध गुरुवायूर मंदिर, शबरीमलाचं मंदिर, याच्यातला सर्वोच्च म्हणजे सर्वप्रथम मुख्य पुजारी जो आहे, पुरोहित आहे, तो नारायण गुरूंच्या शिष्य जो दलित आहे आणि जो काशीला जाऊन वेदशास्त्र, त्याची 4थी पिढी या गुरुवायूर मंदिराचा मुख्य पुजारी झाली. ही किमया जी आहे ती केरळमध्ये संघ शाखा सुरू झाली 42च्या आधी. 40ला डॉक्टर गेले, 42ला दत्तोपंत ठेंगडी केरळमध्ये प्रचारक म्हणून गेले. सगळीकडे मुसलमान आणि ख्रिश्चनांचं की याच्यामध्ये कोळी समाजात काम सुरू झालं. तिथे जाऊन त्यांनी या कामाची सुरुवात केली 60, 70, 80 वर्षापूर्वी. आणि त्यांनी या कोळ्यांच्या याच्यात जे मुसलमान होते पैसे द्यायचे. जसं आता साखर कारखान्यांचे जे असतात, ऊस तोडणी मजुरांना कर्ज दिलं जातं आणि ते कर्ज फेडण्याकरता पुन्हा काम करावं लागतं. आणि वर्षानुवर्षाची अशी ऊस तोडणी कामगारांची गुलामी निर्माण होते. तशी गुलामी ह्या याच्यात जहाज, बोटी यांच्या असायच्या, होड्या यांच्या असायच्या मुसलमानांच्या. आणि जे होडी द्यायची आणि त्याचं कर्ज द्यायचं, त्यातच ते फेडून घ्यायचे, त्यातच महिलांवरती अत्याचार करायचे. हे सगळं दत्तोपंत ठेंगडींनी त्या काळात पाहिलं. आणि सहकाराची भावना, मग ते राजघराण्यातली मुलं होती, कॉलेजमध्ये शिकणारी, ते आणि हे एकत्रित बसून विचार केला हे आपण बदललं पाहिजे. 42-45च्या काळात
संघाच्या एका शाखेतून विचार येत येत अशा प्रकारचा सहकार कायदा स्वातंत्र्य झाल्यानंतर सुरू झाला. त्याच्या आधी या प्रकारची कामाची आखणी स्वयंसेवकांनी केली. आणि हे गुरुवायूर मंदिराच्या याच्यामध्ये म्हणजे प्रवेश घेण्याकरता कम्युनिस्टांनी जथ्था तयार केला मोठ्या प्रमाणात. आणि जथ्याचं नेतृत्व अनेक जण करत होते. त्यात येशुदास जो हिंदी गायक चित्रपटातला प्रसिद्ध गायक येशुदास, येशूचा दास, हाही त्याच्यात होता, ख्रिश्चन. आणि त्याने एक गीत म्हटलेलं होतं की मंदिराची दारं उघडतील. कम्युनिस्टांनी एवढी तजवीज केली ती, तयारी केली ती, मंदिराचं दार उघडणार नाही, मंदिरात प्रवेश मिळणार. सगळे दलित घेऊन मोर्चा चाललेला होता. आपले भास्करराव कळंबी तिथे प्रांत प्रचारक होते, ते जाऊन यांना भेटले. सुदैवानं तिथले पुजारी होते ते पूर्वाश्रमीचे दलित होते. नारायण गुरूंच्या काळात, विवेकानंदांच्या काळात ज्यांनी पौरोहित्य करण्याचं शिकले. आणि त्या प्रकारच्या याच्यात त्या जथ्याचं स्वागत झालं. त्या सगळ्या दलित बांधवांना मंदिरात घेतलं गेलं. अनेक आंदोलन झाली. 49-50 काळात साने गुरुजींनी आंदोलन केलं होतं. अनेक ठिकाणी मंदिराची दारं उघडली गेली नव्हती. संघाच्या स्वयंसेवकाने प्रयत्न करून केरळमधल्या मंदिराच्या दारातनं आत सगळ्यांना घेतलं. आणि परत तिथली पद्धत आहे, परमेश्वराच्या डोक्यावरचा मुकुट आहे तो त्या प्रत्येकाच्या याच्यावर ठेवला तर केला. मोठं धर्मांतर म्हणजे इस्लाम किंवा ख्रिश्चन होण्याचं हे त्या ह्याच्यामुळे टळलं. सामाजिक दृष्टिकोन हा कसा विकसित होतो तो आचरणात नव्हतो. त्यामुळे येशुदासनी सुद्धा अगदी अलीकडे शेवटी हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला. या सगळ्या सामाजिक लढ्यांचं पाहिलं आदिवासींमध्ये. आदिवासी असं म्हणलं की जरा थोडंसं होतं, पण आदि शंकराचार्य हा शब्द आहे. आदि हा शब्द आपला भारतीय आहे. त्यामुळे त्या आदिवासी त्यांनी त्याला असे कुठलेही भेद NT, ST, SC, नोमॅडिक ट्राईब असे भेद प्राचीन काळाच्या याच्यात दिसत नाही. भिल्ल आहेत, नाव उल्लेख आहेत आणि त्यांची राज्यही आहेत. भिल्लांचं राज्य होतं, बेरड रामोशांची राज्य होती, पारधी समाजाचंही राज्य होतं. सोरठी सोमनाथाच्या भागात 41 गावांचं एक संस्थान होतं. त्यातही क्रांतिकारक, वनवासी क्रांतिकारक निमित्त पारधी क्रांतिकारक निर्माण झाला. 1860 साली इंग्रजांनी त्याला फाशी दिलं. असे देशभरातल्या इतिहासच लिहिला नाही. संघाचं काम संघाच्या ह्याच्यातनं एक एक विस्तारत गेलं. महाराष्ट्राच्या ह्याच्यातलं जर पाहिलं, मोरोपंत पिंगळे प्रांत प्रचारक म्हणून आले, प्रांत प्रचारक झाले. 74ला शिवराज्याभिषेकाची 300वी जयंती साजरी होणार होती. त्याच्या आधी 10-12 वर्ष 15 वर्ष मोरोपंतांनी त्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली. त्याच्या आधी जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती, या चळवळीतला शाहीर, इथले गाणारे शाहीर जे होते, शाहीर बरेचसे मोठ्या प्रमाणात मागास दलित समाजातले होते. आज बौद्ध ज्याला म्हणतात, बौद्ध मातंग अशा समाजातले होते. वाजवणारे, गाणारे, तुतारी वाजवणे करणे, डब घेऊन हे करणारे. त्यामुळे असा कलाकार वर्ग जो शिवाजी महाराजांच्या काळात अगिंदास, त्याला तोडा जिजाऊंनी दिला, शिवाजी महाराजांनी दिला, अशा सर्व शाहीर हे कम्युनिस्टांचे गाणारे, पोवाडे गाणारे असे झालेले होते. संयुक्त लाल बावट्याचा पोवाडा, लेनिनग्राडचा पोवाडा, इतका प्रभाव कम्युनिस्टांचा या इथल्या सामान्य शाहिरांवरती होता की ज्यांनी देश घडवला, ज्यांनी इस्लाम गाडला. स्वातंत्र्याचे पोवाडे गायले, शिवाजी महाराजांचे पोवाडे गेले, बाजी प्रभूचा पोवाडा गायला. हे सगळं संपलं आणि लाल बावट्याचे पोवाडे इथे गायला लागले. मोरोपंतांनी या सगळ्या शाहिरांना एकत्र केलं. राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या हस्ते अशा शाहिरांचा रायगडावरती 10 वर्ष आधी मोठा मेळावा घेतला आणि त्यांना पुन्हा एकदा शिवछत्रपतींचं चरित्र त्यांच्या पुढे उभं केलं. आणि तिथं पुढे 10 वर्ष गावोगाव शिवाजी महाराजांची मंडळं निर्माण झाली आणि जयंत्या आणि याच्यामध्ये हे सर्व शाहीर क्रियाशील झाले. 74ला जो 300वा कार्यक्रम झाला राज्याभिषेकाचा, तो भव्य झाला.
ही एक एक योजना जी आहे त्यामुळे संघाच्या शताब्दीच्या काळात केवळ 100 वर्षाच्या काळात किती मोठ्या आहेत ज्या गोष्टी काल्पनिक मांडल्या गेल्या. म्हणजे पुराणातली बांगी पुराणात आणि पुराणातलं जे जे काही आहे ते काढून ते उकरून त्याचे दाखले घेऊन समाजात दुफळी माजवली. एक पुराण काल्पनिक आहेत. रामायण महाभारत काल्पनिक, राम झालाच नाही, काल्पनिक आहे असं मांडलं आणि पुन्हा तेच घेऊन इकडे समाजामध्ये मात्र दुफळी माजवली, भांडणं माजवली. अशा याच्यात मोरोपंतांनी द्रविड आर्य जो सिद्धांत जो आहे, कोल्हापूर सारख्या ठिकाणी तर खूप आंदोलनं झाली. द्रविड आर्य या सिद्धांतावर काम सुरू झालं आणि अनेक प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करून आत्ता अलीकडे 10 वर्ष झाली आता डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉक्टर वसंत शिंदे यांनी राखी गडी असे उत्खनन केलं हरियाणात, राजस्थानात. आणि याच्यामध्ये सरस्वती नदीचा प्रवाह जो आहे, मोरोपंतांनी एक तुकडी उभी केली, एक गट उभा केला विचारवंतांचा आणि जवळजवळ 2-3 वर्ष पायी प्रवास करून सरस्वतीच्या मुखापासून उगमापर्यंत जाऊन तिचा प्रवाह शोधून काढला, सॅटेलाइटच्या द्वारे शोधून काढला. आणि जी नदी काल्पनिक आहे असं मानलं, याचं इतिहासाने हे केलं, भूमिगत झाली, ती नदीच नाही. त्यामुळे तिच्यापोटी निर्माण झालेले वेद हे सुद्धा थोतांड आहे असं मांडलं. त्याचं सिद्ध पुराव्यानेशी सर्व सिद्ध केलं. हे सिद्ध करण्याकरता ज्यावेळेला कामं सुरू झाली, आज तिथे उत्खनन झाल्यानंतर 5,000 वर्ष, 10,000 वर्ष, 12,000 वर्षापूर्वीचे पुरावे मिळाले. उत्तम घरं असणारी, उत्तम गावं असणारे, उत्तम शेती करणारे, उत्तम बंदरं असणारी, त्या बंदरामध्ये बोटी जहाजं लावता येतील मोठमोठी, 2,000 मीटरचा यार्ड ज्याच्यात जहाज येऊन राहील, लावता येईल अशी कच्छ आणि सौराष्ट्राच्या याच्यात किनाऱ्यावरती सापडली. समुद्राच्या पासून आतमध्ये 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर आत बांधलेली. हे जे आहे 12,000 वर्षापूर्वीचा हा इतिहासाचा शोध मोरोपंत पिंगळे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अशी एक वेगळी मांडणी, वेगळी रचना. संपूर्ण भारत एक आहे, समाज एक आहे, हिंदू सारा एक आहे. मीनाक्षीपुरमला दलितांना रस्त्याने जाताना, दलित रस्त्याने चालले, मंदिराच्या समोरून चालले, धर्म बाटला, मंदिरं बाटली आणि खूप मोठं आंदोलन झालं. आणि त्यांनी सगळ्यांनी इस्लाम धर्मात प्रवेश केला. त्या गावच्या आहे खडबडून जाग आली, समाजाला खडबडून जाग आली आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आंदोलन उभी राहिली. अनेक प्रकारचे आंदोलन. त्यातनंच एक पौरोहित्याचं आंदोलन आहे. तामिळनाडूमध्ये सर्व मंदिरं आता सरकारी याच्यात आहेत, पुजारी मिळत नाहीत. बहुजन समाजातला पुजारी पाहिजे. ब्राह्मण तिथला आधी पहिल्यांदा हुसकवून लावला गेला, नंतर तो सगळ्या जगभरात पांगला. आणि मंदिर आहेत, त्या मंदिरांमध्ये प्रथम पहिला पौरोहित्य वर्ग घेतला गेला आणि संपूर्ण मंदिरांमध्ये आता हिंदू असणारा, दलित, मागास, भटके, विमुक्त वेगवेगळ्या जातीतले प्रशिक्षित करून तिथे पुजारी निर्माण झाले. ही व्यवस्था आहे. एक रचना उभी राहिली आणि त्यातनं असंख्य प्रश्नांना उत्तर देणं सेवा कार्याचा विषय आहे. सेवा कार्य सामाजिक चळवळीत जो अत्यंत मागास आहे, अत्यंत दलित आहे, त्याला कुठलेही अधिकार नाही. संविधानाने सर्व अधिकार दिलेले आहेत, समाजाने नाही दिले, परंपरेने नाही दिले. मगाशी मी एका ठिकाणी म्हटलं की काय आहे की गोत्र आहेत. गोत्र कुठली आहेत? इतिहास असं सांगतो, वैदिक ऋषी, वैदिक परंपरा, यातले अनेक श्लोक, ऋग्वेदातले, यजुर्वेदातले, यातले अनेक श्लोक आहेत, ऋचा आहेत. यांच्या ह्या ऋषींनी लिहिलेले, या ऋचा या महिलेने लिहिलेले आहेत ऋषी. अशी मांडणी आहे. कुणी लिहिलेले आहेत, हे कोणी केलेले आहेत, कुणी रचलेले आहेत, अत्यंत बुद्धिमान, सर्व विश्वाची रचना उलगडणारे श्लोक आहेत. ते वेद,
वेद प्रामाण्य दुर्दैवाने या ठिकाणी घडलेली घटना आहे. इथल्या पौरोहित्याने राजाराम शास्त्री भागवत शाहू महाराजांना हे का सांगतो मी, तर याच्या पुढचा इतिहास आहे तो संघाने बदलला. संघाने सामाजिक रचना निर्माण केली. ज्या ठिकाणी शाहू महाराज स्नानाला गेले होते पंचगंगेवर आणि राजोपाध्ये होते, ते मंत्र म्हणत होते स्नान करताना. राजाराम शास्त्री भागवत आले, पहाटेची वेळ, सूर्य उगवायचा आहे. त्यावेळेला राजाराम शास्त्री भागवतांनी विचारलं, राजाराम शास्त्री भागवत, दुर्गाबाई भागवत हे एक, ते भागवतांनी विचारलं की हे तुम्ही मंत्र म्हणताय ते कुठले मंत्र आहेत? मंत्र कुठले आहेत म्हणल्यानंतर ते म्हणले अर्थातच पुराणोक्त आहेत, पुराणातले मंत्र आहेत. पुराणातले का, वेदांचे का म्हणत नाहीत? ते म्हणले कलियुगामध्ये फक्त दोनच जाती आहेत, एक ब्राह्मण, दुसरे शूद्र क्षत्र ऋषीचे. हे मांडलं, परंतु वेदोक्त प्रकरण इतकं पेटलं आणि ब्राह्मणेतर वाद निर्माण झाला. आजपर्यंत त्याचे लाभ आणि तोटे समाजाला भोगायला लागतात. ह्याच्यावरही उपाय काढून सर्वांना वेदांचा अधिकार आहे. जे सत्यार्थ प्रकाश मध्ये स्वामी दयानंदन म्हटलं, संघटन उभं राहिलं, संघटन प्रबळ झालं, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. जो बलवान आहे, संघटित आहे, त्यांनी ते करून घेतलं. मग पौरोहित्य वर्गाला सर्वांना अधिकार आले. आमच्या चिंचवडला पारधी समाज आहे, यमगरवाडी गुरी सगळ्या पारधी समाज, यातले दलित, भटके, विमुक्त सर्व मुलं आणि मुली वेदांच्या ऋचा म्हणतात. ऋग्वेद, उपनिषद, उत्तम भूमिपूजन झालं. चाफेकर वाड्याचं स्मारकाचं संघाने निर्माण केलेला प्रकल्प आहे, संघाने सुरू केलेला. चाफेकर वाडा जो आहे त्यात चाफेकर दामोदर पंत चाफेकरांनी म्हटलं, मगाशी मी म्हटलं वाघिणीचं दूध नाही, तर यांनी काय म्हटलं चाफेकरांनी, तर हे इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध नसून ते मायावी पुतना मावशीचं विषारी दूध आहे. विषारी दूध का? त्यांनी मेकालानी म्हटलेलं आहे की भारत एक होता, भारतात भिकारी नाहीत, भारत संपन्न आहे. भारतामध्ये या जाती प्रथा ज्या आहेत या नाही, या ज्ञानसंपन्न जाती आहेत. पण आपल्याला हे करावं लागेल शिक्षणाच्या द्वारे की याच्यात भेद निर्माण होतील. काळा इंग्रज तयार करू आपण की जो या भारतीय संस्कृतीपासून उखडून टाकला जाईल. अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयांमध्ये सर्वत्र हा विषय आजपर्यंत शिकवला गेला आणि मग भारतच भारतीयाच्या विरुद्ध, हिंदूच हिंदूंच्या विरुद्ध पुरावे देऊन मांडत राहिला. या सगळ्यांवरती उपाय आला, उपाययोजना केली गेली. ती अशी डांगोरा पिटून नाही, आंदोलन करून नाही, शिक्षण सुरू करू, भारतीय शिक्षण देऊ. म्हणून भारतीय शिक्षण परंपरा जी आहे ती ऋषी मुनींची आहे. सांदीपनी कोण होते, द्रोणाचार्य कोण होते, याचे खोलात जाऊन प्रत्येकाने अभ्यास केला. कृपाचार्य कोण होते, भीष्माचार्य कोण होते. भीष्म हा कौरव पांडवांचा सगळ्यात वृद्ध, सगळ्यात ज्येष्ठ असा महापुरुष ज्याला म्हणते तो आचार्य आहे, भीष्माचार्य. आज आचार्य म्हणले की ब्राह्मण, म्हणून आचार्य पद्धतीच्या विरोधात उभे. भीष्म हा क्षत्रिय होता, क्षत्रियाचा आचार्य झाला. भीष्माची आई अप्सरा होती, गंगा. अशी वेगवेगळ्या प्रकारचा जो इतिहास आहे त्याचं अवगाहन करून, त्याचं संशोधन करून, त्यातले दोष बाजूला सारून सर्व समाज न हिंदू पतितो भवेत, कोणी हिंदू पतित नाही. उडपीला जे पहिलं संमेलन झालं परमपूजनीय गुरुजींच्या उपस्थितीत, पेजावर मठाचे मठाधिपती होते उडपीचे, त्यांच्या काळात हा सगळेजण एकत्र आले. त्यात बौद्ध दलाई लामांपासून सर्वजण होते आणि त्यांनी ठरवलं की कुठलाही पंथ, जैन गुरु होते, विश्व हिंदू परिषदेची स्थापना होताना जैन, बौद्ध, लिंगायत अशी सर्व सनातन चारी पीठांचे शंकराचार्य सर्वजण, शिखांचे धर्मगुरू असे सगळे येऊन विश्व हिंदू परिषद स्थापना झाली. आणि त्यात एक न हिंदू पतित, हिंदू पतित होऊ शकत नाही. संघ स्थापनेच्या मागे हा दृष्टिकोन जो आहे, शाखेमध्ये सर्वजण येऊ शकतात, सर्वजण एक दिलाने राहू शकतात, एक दिलाने वागू शकतात, याचं प्रत्यक्ष रूप आता हळूहळू दिसू लागलेलं आहे.
केवळ ब्राह्मण श्रेष्ठ, केवळ क्षत्रिय श्रेष्ठ, केवळ जाट श्रेष्ठ, प्रत्येक जण आपल्याला श्रेष्ठ मानतो. आता हिंदू श्रेष्ठ. एखाद्या महिलेवर अन्याय झाला, अत्याचार झाला, आता बांगलादेशमध्ये काय चाललेलं आहे? मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म हे जर पाहिले, स्त्री त्याच्यात प्रमुख कधीच होऊ शकत नाही. स्त्री देवताही नाही. इस्लाममध्ये तर स्त्री देवताच नाही. हिंदूंमध्ये ही कोल्हापूर करवीर वासिनी देवी आहे. सगळ्या देशभरामध्ये आपण हे केलं तर मंदिरांमध्ये देवींची मंदिरं आहेत. हा देवीचा मातृत्वाचा संस्कार घराघरापर्यंत पोचलेला. माता सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून भारताच्या राष्ट्राचा उगम करताना भारत माता असा शब्दप्रयोग होऊ लागला. भारत माता की जय म्हटलं की अंगामध्ये असा एक जोश निर्माण होतो, प्रसन्नता वाटायला लागते. आम्ही भारत माता म्हणणार नाही असे म्हणणारे हे दोन्ही पंथ निर्माण झाले, इस्लाम आणि ख्रिश्चन. कम्युनिस्ट भारत माता नाही, का नाही? आणि मग असा वर्ग तयार झाला, त्याला भारत माता याच्यातून आम्ही पुत्र आहोत या भावनेतून हळूहळू हळूहळू हा भेदांचा, विषमतेचा नायनाट होऊन जाईल. ही भूमी आमची माता आहे आणि तिचे आम्ही पुत्र आहोत, अशा प्रकारे भाव निर्माण करणं सर्वसामान्यांपासून सर्वांमध्ये संघ शाखेतून निर्माण झाला. शिक्षण, संरक्षण, ज्ञान याची कवाडं बंदिस्त झालेली होती. इंग्रजांनी आणलेली शाळा, इंग्रजांनी आणलेली महाविद्यालय याच्यामध्ये सुद्धा उच्चवर्णीयांना प्रथम स्थान होतं. रामकृष्ण मठ आणि त्याचे सगळे सर्व जातीतले आले. विवेकानंदांच्या बरोबर त्यांचे सगळे, त्याने रामकृष्ण मिशन स्थापन करताना विवेकानंदांनी रामकृष्णांच्या महानिर्वाणानंतर सर्वत्र जाऊन सर्व देश पहा आणि मग आपण काम केले. सेवेचा पहिला धडा तिथून सुरू झाला. भगवी वस्त्र घातलेले एखादी व्यक्ती संन्यास घेतो आणि समाजाचं काम करतो. त्यापूर्वी भगवी वस्त्र संन्यास घेतला की तो अरण्यात जात असे, हिमालयात जात असे. स्वामी विवेकानंदांनी या प्रकारची एक नवीन पद्धत सुरू केली. संघाने त्याच्या पुढे जाऊन प्रचारक यंत्रणा आणली. तुमचं शिक्षण पूर्ण झालं, देशासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे, देशासाठी आयुष्य दिलं पाहिजे, असे आयुष्य देणारे असंख्य लाखो गेल्या 100 वर्षात निर्माण झाले. असं आयुष्य देणाऱ्यांनी काय काय कामं केलेली आहेत. देशपांडे वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पहिले. कुठल्या जंगलात, मध्य प्रदेशातलं निबिड अरण्य जिथे माणसं कोणी जातच नव्हती, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी वसतिगृह छात्रावास सुरू केला. आज लाखो विद्यार्थी, वनवासी बांधवांची मुलं अशा छात्रावासात शिकतात. अनेक अधिकारी झाले, अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले, अनेक मंत्री झाले, त्याच्यातून तयार होऊन झाले. हे जर नसतं काम तर काय झालं, ते लढत बसले असते एकमेकाच्या विरोधात. आज नक्षलवाद आहे तो त्यातनंच निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बांधवांना बरोबर घेऊन, बरोबर उठवून बसवून, त्यांच्याबरोबर त्यांना शिक्षण देऊन त्याला सर्वोच्च स्थानापर्यंत जाण्याची क्रिया जी संविधानाने दिलेलं आहे, ती क्रिया संघ, संघाच्या रचना राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रात एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यात हा राष्ट्रभाव, राष्ट्रीय धर्म, राष्ट्रीय विचार, सामाजिक जाणीवेचा विचार गेलेला नाही. सर्वत्र पोचला. आणि सर्वांचं संघटन हे वेगळं होण्याकरता नाही, सगळ्यांनी एकत्र यावं, एक भाव यावा, एकात्मता यावी. एकात्म मानवदर्शन असा एक वेगळा प्रयोग, वेगळी मांडणी वैदिक काळापासूनच्या याचा अभ्यास करून पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी मांडली. व्यक्ती ते समष्टीपर्यंत, समष्टी आणि राष्ट्र, आणि मग राष्ट्र धर्म, आणि मग उत्थानाचा मार्ग सगळ्यांचा. व्यक्ती निवडून त्याच्यावरती संस्कार करून त्याला त्या सर्वोच्च पदापर्यंत जाता येईल अशा प्रकारची मांडणी सामाजिक क्षेत्रात. बाकीच्यांनी काय मांडलं? बाकीच्यांनी मांडलं ते फ्रेंच राज्यक्रांती झाली.
फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये म्हणजे समाजवाद सगळा तो फ्रेंचमध्ये निर्माण झाला, तो फ्रेंच राज्यक्रांती नंतरच्या ह्याच्यात आला. त्याच्यामध्ये जो राजघराण्यातली त्यांची मुंडकी उडवली, जे उमराव होते, अमीर होते, त्यांना कापलं, त्यांची मुंडकी धडावया केली आणि मग समानता येईल. एकाला मारून दुसऱ्याला समानता, याचे कपडे काढायचे आणि ह्याला द्यायचे, यांनी समानता नाहीये. इंग्लंडमध्येही ही समानता आणण्याकरता राजघराण आतापर्यंत आहे. सगळे रशियामध्ये राज्यक्रांती झाली, राजाला उडवलं, असं कम्युनिझमचा आहे. चीनमध्ये झाली, रक्तपात झाल्याशिवाय राज्यक्रांती नाही झाली. भारतातली पहिली राज्यक्रांती झाली, ते संविधान स्वीकारलं, लोकशाही स्वीकारली आणि संविधान हे सर्वांनी म्हणजे देशभरामध्ये 75 वर्ष प्रजासत्ताकाला झाल्यानंतर फक्त आणि फक्त संघटनेनी संविधानाचे सर्वत्र कार्यक्रम घेतले. एकट्या रमेश पतंगेंची जर पुस्तकं आपण चाळली, पाहिली, वाचली, 15 पुस्तकं संविधानावर लिहिले. बालांचं संविधान आहे, आमचे संविधान आहे. संविधान इतक्या विविध प्रकारे समजून सांगितले. हजारो ठिकाणी 1000च्या वरती संविधानावरती कार्यक्रम गेल्या वर्षी झाले संघाच्या माध्यमातून. संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार असं घोषा त्यांनी लावला, पण संविधान रुजवण्याचं काम, सामान्य माणसापर्यंत नेण्याचं काम संघाने केलं. प्रथम झालं हे भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. त्यामुळे असा वेगवेगळ्या विषयांना घेऊन काम करणारे, आता या मागास, भटके, विमुक्त यांच्या जगण्याचाही अधिकार नाही, स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही. रोज कुठे ना कुठेतरी स्त्रियांवरती अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात. त्या महिलेला स्वतःचं जीवन नकोसं होतं, त्यांना विविध प्रकारच्या ह्याच्यातून स्वतःचं अस्तित्व दाखवता येईल याच्याकरता शिक्षण सुरू झालं. शिक्षणातून त्या उभ्या राहिल्या. यमगरवाडी सारखा प्रकल्प आहे. 2 लाख विद्यार्थी सगळ्या भारतभर म्हणजे जनजातीच्या ह्याच्यातनं शिकतात. या मुली आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आता संविधानाच्या आधाराने आपली वाटचाल पुढे करू लागल्या. कोणी सरपंच झाल्या, कोणी नगरसेवक झाल्या. लोकशाहीचा मार्ग ज्याच्यात स्त्रीला काहीही अधिकार नाही असं मानलं गेलं, ती स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं वागू लागली. पारधी स्त्री जिच्यावरती अन्याय होत होते, अत्याचार होत होते, शेवटी ती मरून जायची. 4-5 नवरे करावे लागायचे. जगण्याकरता पुन्हा 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 घर झोपडं बांधावं लागायचं, तरी तिला जागा नव्हती. अशा महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात 100च्या वर महिला, पारधी महिला निवडून आल्या ग्रामपंचायतीत. काही सरपंच झाल्या. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, अधिकार काय ते माहीत नाही, पण एका प्रयत्नातनं त्या तिथपर्यंत आल्या. असा समाजातला शेवटच्या स्तरापर्यंत पोचणारा संघ शताब्दी होत असताना एकही क्षेत्र राहील, एकही क्षेत्र नाही. आणि मग अशा ह्याच्यात आपण पाहिलं तर काही विद्वान यमगरवाडीच्या ह्याच्यात अनेक जण, गोविंदभाई श्रॉफ आले होते, देवदत्त दाभोळकर कुलगुरू होते, तेही आले होते. दाभोळकर म्हणले की आम्हाला माहिती होतं असं की संघ जातीवादी आहे, मनुवादी आहे, आणि त्यामुळे मी तिथे येईन, एक शब्द बोलणार नाही, मी पाहीन. आणि तिथे भूमिपूजन चाललं होतं, शबरी माता मुलींच्या वसतिगृहाचं. डॉक्टर कुकडे आणि डॉक्टर प्रभाकर मांडे हे दोघंजण बसलेले होते. आणि ते चालू असताना दाभोळकरांना असं वाटलं की अरे काहीतरी राहतंय आपण. ते म्हणले मी पण बसलेलो आहे, मला पण ह्याच्यात सामील करून घ्या. समाजवादी विचारवंत, धर्म न मानणारे, कर्मकांड न मानणारे, त्यांना सुद्धा वाटलं. आणि ती जी प्रतिज्ञा, जसं रामजन्मभूमीच्या ह्याच्यात संकल्प सोडला, अद्भुत संकल्प होता, भारताच्या पुनरुत्थानाचा संकल्प होता, भारतातल्या सर्व जाती प्रथा विषमता दूर करण्याचा संकल्प. हे मंदिर जे आहे, हे मंदिर का उभं करतोय आपण? भारताचं पुनरुत्थान म्हणजे काय? सर्व जातींना समानतेने उत्कर्षाची संधी मिळेल, त्यासाठी या मंदिराची पायाभरणी होती, मंदिर उभारणी असा संकल्प होता. तोच संकल्प त्याच्या आधी आम्ही यमगरवाडीचा हे करत असताना मांडला आणि त्या आश्चर्यचकित झाले.
मग त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की हा संकल्प गणपती बसवताना असतो, लग्न करताना असतो, सर्व पूजेमध्ये हा संकल्प असतो. आपण काय त्यात भर घालणार, आम्ही ही इथे घातली. संघाचा विचार हा अगदी सूक्ष्म रूपाने मायक्रोसॉफ्ट विंडो असा एक शब्दप्रयोग आहे अलीकडच्या काळात. बिल गेट्सच्या ह्याचं सॉफ्टवेअरचं नाव आहे. मायक्रो म्हणजे अत्यंत सूक्ष्म, जे आपल्याला चिमटीत पकडता येत, कुठल्या मापामध्ये पकडता येत नाही. सॉफ्ट त्याला सुद्धा कुठलं परिमाण नाही, मोजता येत नाही सॉफ्ट म्हणजे काय. अशा अत्यंत सूक्ष्म कणाची काय आहे, मन दिसत नाही कुणाला. कधी अणू हुनिया थोकडा आणि कधी तो आकाश आहे एवढा, असं तुकाराम महाराजांनी मनाचं वर्णन केलेलं आहे. अशा मनाची खिडकी उघडणं आणि त्यात प्रवेश करणं. संघाने हिंदू समाजाच्या सगळ्यांच्या मनाची खिडकी उघडली आणि हे राष्ट्र त्याच्यामध्ये बसलं. ही भारत माता माझी माता आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की असे 100 शिष्य मला द्या की जे पुढची 100 वर्ष पुढचं आयुष्य केवळ आणि केवळ भारत माता हाच देव मानेल, तर हा संपूर्ण भारत उत्कर्षापर्यंत जाईल. दुर्दैवाने त्यांच्या हयातीत ते करता नाही आलं. त्यांना अनेक महापुरुष, पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा कुणासाठी लढले, भारतासाठी लढले. भारतातल्या या जाती प्रथा दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. महात्मा फुलेंनी भारत समाज, हिंदू समाज त्यातल्या प्रथा दूर व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले. सर्व महापुरुषांनी भारतातली ही सामाजिक हिंदूंमधल्या जाती प्रथा या सगळ्या दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले, आंदोलनं केली. पण त्याच्याकरता रचना संघाने केली. सर्वांचं स्वप्न, मेकॉले सुद्धा इथे आला, त्यांनी स्वप्न पाहिलं. त्यांनी म्हणलेले आगामी शतकात संपूर्ण भारत आमचा गुलाम होऊन जाईल. झाला गुलाम, इंग्रजींचा गुलाम झाला, इंग्रजी भाषेचा गुलाम झाला. या सगळ्या महापुरुषांचं स्वप्न साकार करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेमध्ये आहे. आणि त्यामुळे एक महिला संथाल जमातीतली एक महिला संधी मिळत गेली. शिक्षिका, प्राध्यापिका, राजकीय क्षेत्रात आल्या आणि भारताचं सर्वोच्च स्थान महामहिम द्रौपदी मुर्मू हे ह्या रचनेतून आल्या. केवढा विरोध, ज्यांनी आयुष्यभर ज्यांचं समता समता केलंय, डिंड वाजवले, नगारे वाजवले, त्याच लोकांनी द्रौपदी मुर्मूंना संधी दिल्यानंतर त्यांची टिंगल टवाळी केली, लोकसभेत केली, राज्यसभेत केली. पण संघाच्या रचनेतून निर्माण झालेल्यांनी सर्वांना एक न्याय, सर्वांना समान संधी, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक काय स्थिती होती आणि कुठे आलो आम्ही, असं आपण तक्षशिला, नालंदा आणि सर्व समाजाचं पाहिलं. इतकी वाईट स्थिती होती. एक भक्तिगीत, भक्ती स्तोत्र, भारत भक्ती स्तोत्र, एकात्मता स्तोत्र, एकात्मता मंत्र, नवीन उपनिषद, भारत भक्ती स्तोत्राचं नवीन उपनिषद तयार करण्यात आलं. रोज प्रातस्मरण सकाळी रोज म्हटलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यात, जगात जिथे जिथे भारतीय स्वयंसेवक आहेत, संघ स्वयंसेवक आहेत, तिथे म्हटलं जातं. अद्भुत काम आहे हे, अद्भुत. असं कुठे होऊ शकतं? भारताचा मंत्र, भारतीय समाजाचा मंत्र आणि वैदिक ऋषींपासून पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व महापुरुषांचं रोज स्मरण करणं, यांनी देश घडवला. यांच्या पुण्याईवरती आम्ही आज जगत आहोत. आमचं स्वातंत्र्य आहे आणि हा देश आम्ही असा मोठा करणार आहोत. हिंदू आता मार खाणार नाही, हे लोकसभेमध्ये वाजपेयी म्हणले. हिंदू मार खाणार नाही, इस्लाम काही असो, आम्ही आता नाही मार खाणार. हा जो अहंकार नाही, हा हुंकार, हा गर्व नाही, हा अभिमान, हा जागृत केला संघाच्या रचनेतनं. त्यामुळे आता कुठलंही क्षेत्र असो, अनंत, अनंत याचा अर्थ वराहमिहिर, आर्यभट्ट, भास्कराचार्य, असंख्य शास्त्रज्ञ, ऋषी मुनी यांनी शोध लावले. या शोधांची जननी भारत आहे.
जगाला संस्कृती दिली भारताने. हे सगळं पुनर्जीवन करणं, याचं पुनरुत्थान करणं आणि ते संचित घेऊन आता पुढची वाटचाल करणं. चार्वाकाचा श्लोक नेहमी मांडला जातो, ऋणं कृत्वा घृतं पिबेत. त्याच्या आधीची एक चरण आहे, यावत जीवेत सुखम जीवेत. साधी गोष्ट नाहीये. यावत जोपर्यंत मी जिवंत आहात तोपर्यंत सुखानं जीवलं पाहिजे, जगलं पाहिजे. सुख कशात नाही येईल? समजा तुमच्याकडे धन नाही, काही नाही राहिलं, ऋण काढा, घृत प्या, म्हणजे तूप. तूप पाहिजे म्हणजे काय करावं लागणार? गायींचा सांभाळ करावा लागणार, गोशाळा निर्माण करावं लागणार, उत्तम शेती करावी लागणार, सगळं नैसर्गिक शाश्वत. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. ही सुजलाम सुफलाम भूमी जी आहे ती मोठमोठ्या इमारती बांधल्या, सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले म्हणजे होईल नाही. शेती उत्तम करावी लागेल, पर्यावरण नीट राखावं लागेल, पुन्हा ते डोंगर हिरवेगार करावे लागतील. हे सगळं करायचं असेल तर तेवढं मनुष्यबळ पाहिजे, त्या प्रकारे काम करणारा वर्ग पाहिजे. संघ स्वयंसेवक, संघ स्वयंसेवक हे करतील. अशी पंचसूत्री 5 प्रकारच्या ह्याच्यातनं पुढचा भविष्य काळ हे शतक संपताना संघाने हे दिलेले आहे की या प्रकारे समरसता, कुठलाही भेद राहणार नाही. आणि हा भेद केवळ तक्षशिला नालंदा काळापर्यंत काय होतं? युरोपातले, देशातले, आशिया खंडातले सर्व देशातल्या राजांच्या पदरीचे न्यायाधीश असायचे, प्रमुख विचारवंत असायचे, ते तक्षशिला नालंदामध्ये शिकून गेलेले असायचे. आता आपल्या रिझर्व्ह बँक याचा जो गव्हर्नर असतो तो केम्ब्रिज रिटर्नच लागतो. भारतातलं एकही विद्यापीठ अजून त्या पातळीचं झालेलं नाही की तिथला गव्हर्नर होईल. इतकी आम्ही गुलामी त्याला. आणि त्यावेळेला काय होतं? इथनं शिकून आलेला जो आहे तो त्याचा प्रमुख होईल. हे सगळे जगामध्ये होतं. पुन्हा त्या पातळीपर्यंत आपल्याला जायचंय. पुनरुत्थान हे भारताचं पुनरुत्थान. पुनरुत्थान केव्हा होईल? सर्वांना न्याय, सर्वांना समान, अर्धपोटी कोणी राहणार नाही. आजही भारतामध्ये 10 कोटीच्या वरती लोक एक वेळचं जेवण त्यांना मिळतं, 2 वेळचं जेवण मिळत नाही. 47 साली पंतप्रधान मोदींनी म्हटलं, संघ स्वयंसेवक त्यांनी म्हटलं की आता अमृत काळ सुरू आहे. अमृत काळ म्हणजे काय? परमेश्वर येतो जमिनीवरती, अमृत सिंचन करतो. आणि हे अमृत सिंचन जे आहे ते करत असताना करंट पण असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. आता भारताचं करंट पण संपलंय. भारतातली समाज जागृत झालेला आहे, हिंदू समाज जागृत झालाय. 2047ला भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष हे करेल. त्यावेळेला कोणीही महिला शरीर विक्रय करून तिला जगावं लागणार नाही, कोणीही उपाशी असणार नाही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता जो तो सन्मानाने जगू शकेल. भारतातलं सर्व अन्नधान्य आम्हाला पूर्ण आम्ही जगाला पुन्हा एकदा द्यायला लागू. अन्न वस्त्र आम्ही सर्व जगाला पुरवले, इथलं अन्नधान्य पुरवलं. हाच भारत आम्ही पुन्हा निर्माण करू हे स्वप्न आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. हे वत्सल मातृभूमी, तुला नमस्कार असो, तुला प्रणाम असो, तुला वंदन असो. परम वैभव नेतुमे तत्स्वरा, ही रोजची प्रतिज्ञा आहे. भारत माझा देश आहे जसं तशी ही प्रतिज्ञा आहे. ती प्रतिज्ञा घेणारे लाखो कोट्यावधी स्वयंसेवक रोज चिंतन करतात. हिंदू समाज हा उभा राहणार आणि याचं दर्शन आता आपल्याला पदोपदी सर्वत्र दिसू लागलेलं आहे. मनात श्रद्धा असली पाहिजे. इंग्रजी भाषा, इंग्रजीचं वातावरण, इंग्रजी संस्कृती, लिपस्टिक नुसती काढली आपण तर काही कोटी रुपये या कारखान्यातनं जातात. असं एक एक भारतीय संस्कृती नष्ट केली आहे, ती पुन्हा प्रस्थापित करावी लागेल. कुमकुम तिलकच राहिला नाही. आता सगळीकडे पोशाख बदलले, एकच पोशाख झाला.
प्रत्येक पर्यावरणाप्रमाणे पोशाख होते, पर्यावरणाप्रमाणे अन्न होतं, आहार होता, सगळीकडे एकच प्रकारचा आहार आला. पुन्हा आपल्याला सर्व प्रकारच्या पर्यावरणाप्रमाणे जगणारा वर्ग आधुनिक. जर आपण नीटपणे पाहिलं तर आकाशातले सगळे तारे, ग्रह, गोल त्यांना नावं दिलेली आहेत. प्रत्येक ती गंगा आहे, आकाशगंगा, त्यातल्याही याला नावं दिलेली आहेत. कुणी दिली? केम्ब्रिजवाल्यांनी दिली, ऑक्सफर्डवाल्यांनी दिली, बीजिंगवाल्यांनी दिली? नाही, भारतीय ऋषी मुनींनी दिली. इतका सुधारलेला होता. साध्या दुर्बिणीत पाहून त्यांनी या सगळ्याचे अक्षांश, रेखांश, वेगवेगळ्या हा सगळा एक काळ असा होता की कुठलाही शोध लागला तर तो सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत, स्त्रीपर्यंत जात असे. दगड खोदणारा आणि त्याला पाटा ओरवंटा आणि अजंठा वेरूळ सारखे खोदणारे हे हात सुद्धा सामान्य होते. आणि जरी सामान्य होते तरी तत्वज्ञान पूर्ण होते. तथागताचं, गौतम बुद्धाचं सगळं तत्वज्ञान 1200 वर्षानंतर न पाहता बुद्धाला त्यांनी आलं संपदा, न पाहताना त्यांनी ते निर्माण केलं. कसं काय केलं? जगत होते. असा भारतीय तत्वज्ञान जगणारा, भारतीय पोशाख घालणारा, भारतीय विचार करणारा पुढची पिढी संघाच्या या 100 वर्षात निर्माण झाली. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला आपली जी पुढची पिढी आपल्या घरात, त्याच्या हातात आपण काय देत आहोत? ABCD देतोय का वेद देतोय? तुकाराम बुवांची गाथा द्यायला पाहिजे, ज्ञानेश्वरी द्यायला पाहिजे, दासबोध द्यायला पाहिजे, तथागताचा धम्मपद द्यायला पाहिजे. हा परिचय दिला तर तो भारतीय म्हणून राहील, मग आपल्या भाषा राहतील. ही जाणीव संघ रचनेतून आली, संघ कामातून आली. त्यामुळे संघ समाप्तीचे जन्मशताब्दीचं या वर्षाच्या अखेरीस ज्यावेळेला होईल समापन, त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये त्या त्या भागातलं रचना, त्या भागातलं अन्न कोणतं होतं, त्या भागात कुठली पक्षी होते, त्या भागात गायी किती होत्या, सर्वाची गणना करून पुन्हा एकदा तो समृद्ध, बलशाली, बलशाली म्हणजे केवळ शस्त्रबळ आहे, अणुबॉम्ब आहे म्हणून बलशाली नाही, वैचारिक बलवान. आम्ही आता माघार घेणार नाही, आम्ही आता गुलाम होणार नाही. आमच्या सर्व पुढच्या पिढ्या स्वावलंबी, स्वाभिमानाने जगतील, हिंदू म्हणून जगतील. नाहीतर बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जे चाललंय, अफगाणिस्तानमध्ये जे चाललंय, इराक, इराण, कुवेतमध्ये जिथे इस्लाम आहे तिथे हे सगळी चाललेलं जे आहे ते भारतात होऊ नये तर आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. घरातही आपली पुढची पिढी संघ शाखेत जाते की नाही हे पाहावं लागेल. असा जर विचार केला, गावातल्या वस्तीपर्यंत गेलं पाहिजे, डोंगर कपारीपर्यंत गेलं पाहिजे. कोणी हिंदू आता आपल्या तत्वज्ञानापासून, दैवदेवतांपासून, शिक्षणापासून कुठल्याही कारणाने तो वंचित राहणार नाही. हे या शताब्दीचं आपल्याला वचन द्यावं लागेल की आम्ही हे करू तर 2047 भारत खऱ्या अर्थाने समृद्ध, बलशाली आणि विश्वाला कुटुंब मानणारा होईल. आजच्या या मंडळाच्या आठवले विद्यार्थी वसतिगृह अण्णा ठाकूरांच्या स्मृतिप्रित्यर्थ चाललेल्या व्याख्यानमालेत मला या ठिकाणी बोलावलं आणि पुन्हा एकदा मलाच माझ्या कामाचं, मातृभूमीचं, तिच्या वैभवाचं, ही आरती आहे. गणपतीची आरती आपण रोज म्हणतो, रोज म्हणायची. देवाला गेलं की आपण रोज नमस्कार करतो. तसं मातृभूमीचं चिंतन, मनन रोज केलं पाहिजे आणि सर्वांपर्यंत पोचली पाहिजे. हे चिंतन मला करण्याची संधी या मंडळाने, इथल्या सगळ्यांनी मला दिली. मी खरोखर त्यांचा आभारी आहे. अजून बोलत राहिलो पण यांनी सावध केलं, 8:55ला गाडी आहे, तर मलाही जायचं आहे पुढे. त्यामुळे आपण सर्वांचे आभार मानतो. काही चुकून माकून एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल तर आपण मोठ्या मनाने मला क्षमा करा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शन श्री सुनीलजी कुलकर्णी यांनी मानतील. आजच्या या भोगावती सांस्कृतिक मंडळाच्या
या 5व्या व्याख्यानमालेच्या पुष्पानिमित्त आज गिरीशजींचे विचार आपल्या सर्वांना ऐकायला मिळाले. त्यानिमित्तानं त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की मातृभूमीचं चिंतन हे रोज झालं पाहिजे आणि हाच त्यांच्या एकूण सगळ्या बोलण्यामधला आग्रह होता की जो त्यांनी अखेरीस पुन्हा सगळ्यांच्यासाठी आपल्याला मांडला. आपलंही चिंतन मातृभूमीचं रोज व्हावं हा त्यांचा आग्रह आहे. गिरीशजींनी त्यांची व्यस्त सगळी क्रियाकलाप जो आहे दिनचर्या आहे त्या सगळ्यातून वेळ काढून एक महिन्यापूर्वीच्या इथल्या कार्यक्रमामध्ये आपण सुहासराव हिरेमठ त्यावेळेला आले होते. त्यांनी असं म्हटलं होतं की गिरीशजींचं व्याख्यान या ठिकाणी तुम्ही आयोजित करा आणि त्याच्याही अगोदर आपण गिरीशजींशी संपर्क साधलेला होता आणि गिरीशजींनी एकूण त्यांच्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून भोगावती सांस्कृतिक मंडळाच्या या व्याख्यानासाठी ते उपलब्ध झाले. गिरीशजींना आवडणार नाही पण एक उपचार म्हणून मी भोगावती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गिरीशजींचे आभार मानतो. त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये आत्ता आपण हे व्याख्यान आयोजित केलं ते प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, त्या प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीनं आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली. आता ज्यांचं नाव घेणार आहे त्यांनाही आवडणार नाही, उदय सांगोडेकर आपलेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी यासाठी सहज आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा या निमित्तानं आभार मानतो. त्याचबरोबर ठाणे जनता सहकारी बँक 2022 साली ठाणे जनता सहकारी बँकेनं भोगावती सांस्कृतिक मंडळाला एक पुरस्कार दिला. तेव्हापासून सातत्यानं ठाणे जनता सहकारी बँक ही भोगावती सांस्कृतिक मंडळाच्या पाठीमागं उभी आहे. ते आपल्याला त्यांनी पुरस्कृत करून ही व्याख्यानमाला गेली 4-1 वर्ष त्यांनी ही व्याख्यानमाला पुरस्कृत केलेली आहे. ठाणे जनता सहकारी बँक, त्यांचं संचालक मंडळ, त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं कोल्हापुरातलं शाखा व्यवस्थापन या सर्वांचे या निमित्तानं मी आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि भोगावती सांस्कृतिक मंडळाच्या एकूण सगळ्या असणाऱ्या उपक्रमांना आपल्या शुभेच्छा असतातच. आपण हितचिंतक म्हणून आपण अनेक गोष्टी सुचवत देखील असता आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या मध्ये सहभागी असता. आपल्या सर्वांचे आभार. यानंतर वंदे मातरम् होऊन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पण तत्पूर्वी एक परिचय मला या ठिकाणी करून द्यायचा आहे आमच्या नीताताईचा. नीताताई वालावलकर. नीता उभी राहा एक मिनिट. नीता ही लहानपणापासून संघ विचाराच्या संस्कार वर्गामध्ये वाढलेली आहे आणि ती सेवा भारतीच्या फिरत्या दवाखान्याच्या याच्यात काम करते. त्याचबरोबर भटके विमुक्त आघाडीच्या प्रांताच्या महिला आघाडीचं काम तिच्याकडे आत्ता आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की सूत्रसंचालन करण्याचा तिचा पहिला कौतुकास्पद प्रयत्न आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. तिला सेवा गौरव पुरस्कार गिरीशजींच्या हस्ते स्वरूपवर्धिनीचा पुण्यामध्ये मिळालेला होता. प्रत्यक्ष सेवा करण्याचं तिचं कौशल्य, त्याचबरोबर तिचं काम करण्याची निष्ठा, पण प्रत्यक्ष समोर येऊन काम करायची तिला सवय नाही, पण ती सवय लागण्यासाठी म्हणून आपण यावेळेला तिचा प्रयत्न मुद्दाम तिला करायला लावला. तिच्या या प्रयत्नासाठी आपण सर्वांनी तिचं कौतुक करूया आणि यानंतर वंदे मातरम् होऊन हा कार्यक्रम संपन्न होईल. वंदे मातरम् वंदे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वंदे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं
सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजे द्रुत खर करवाले अबला के नो माम एतो बोले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तोमारी प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं बोलो भारत माता की वंदे वंदे धन्यवाद।